सिडकोमधील पाटील नगर ते बडदे नगर दरम्यान प्लॉटवरील रस्त्याच्या कडेला असणारी बाभूळ जातीची 15 ते 20 झाडं मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता तोडण्यात आली आहेत। त्यामुळे मनपाच्या वतीने संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। सिडको मधील पाटील नगर ते बडदे नगर दरम्यानच्या रस्त्यावरती असणाऱ्या प्लॉटवरील सुमारे 15 ते 20 बाभूळ जातीची झाडं रहिवाशी पाटील नगर सिडको यांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता तोडल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात नाशिक महानगरपालिका उद्यान विभाग यांना कळवून सुद्धा गेल्या 8 दिवसांपासून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये। या प्रकरणामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी संघटनांनी अज्ञात यांच्या विरोधामध्ये दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली आहे। त्यांनी सुमारे 4-5 फूट घेर असलेले 15 ते 20 बाभूळ जातीचे झाडं ही प्लॉटवरील रस्त्याच्या कडेला होती आणि ती मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता तोडली आहेत। त्यामुळे परिसरामधील पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। मनपाने त्वरित लक्ष घालून संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी जोर धरते। मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर किमान 50,000 रुपयांचा दंड करण्यात यावा असा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या बांधकाम व्यावसायिकाला जास्तीत जास्त दंड करण्यात यावा, जेणेकरून आगामी काळामध्ये कोणीही विना परवानगी वृक्षांची कत्तल करणार नाही। महापालिकेने सुद्धा विना परवानगी झाड तोडणाऱ्यांविरुद्ध लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येते। आपल्या बडदेनगर परिसरामध्ये म्हणजे सिटी लिंक रोड भांबरे मिसळ परिसरामध्ये जी ओपन स्पेस होता त्याच्यामध्ये जी झाडं तोडली गेली आहे, बाभळीची झाडं तोडली आहेत, साधारणतः 10 ते 12 झाडं तोडली आहेत आणि याचा आम्ही नगरपालिकेमध्ये 8 ते 10 दिवसांपासून पाठपुरावा करतो। याच्यावरती कारवाई का होत नाही किंवा नगरपालिका झोपली आहे का? कोण बिल्डर असेल, प्लॉटधारक असेल, खाजगी व्यावसायिक असेल, आम्हाला त्याच्या व्यवसायाशी त्या व्यक्तीशी काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला त्या झाडांशी घेणं देणं आहे। इतकी झाडांची परमिशन 10 ते 12 झाडं आहेत, साधारणतः ती झाडं त्यांच्याकडे बघून आहे ना 2-2 अडीच फुटाचे खोड आहेत त्यांचे। ती झाडं असे वाटत आहेत की 25-30 वर्ष जुनी झाडं आहेत, त्यांच्यावरती का कुऱ्हाड चालवली गेली, कोणाच्या आशीर्वादाने कुऱ्हाड चालवली गेली किंवा याच्यात नगरपालिकेचं काही साठवलोट आहे, याच्यावरती आमचा डाऊट आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।